नमस्कार. आपलं या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लाईफ इन द माउंटन्स या पॉडकास्टमध्ये आपण प्रत्येक वेळेला नवीन वेगवेगळ्या लोकांना भेटतोय आणि आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये राजेश गाडगीळ सर आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांना सर म्हणतो कारण की वयाने ते खूप मोठे आहेत, पण गेले अनेक वर्ष गिर्यारोहण, रॉक क्लाइम्बिंग या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. अनेक हिमालयातल्या मोहिमा, अनेक सह्याद्रीतले सुळके त्यांनी सर केलेले आहेत. तर अशा या अवलियाला आपण आज भेटणार आहोत. सर राजेश, तुमचं स्वागत या प्रोग्राम मध्ये. धन्यवाद श्रीपाद. सो मी जेव्हा राजेश सरांशी बोलतोय त्यावेळेला मला असं वाटतं की राजेश आमच्यासाठी हा गुरु आहे, आमच्यासाठी खूप चांगला मित्र पण आहे. पण तुम्हाला जेव्हा एखाद्या गिर्यारोहणाची मोहीम करायची आहे, तुम्हाला जेव्हा एखादा रॉक क्लाइम्बिंग किंवा सह्याद्री कुठेही भटकायचंय, तर राजेश हा असा माणूस आहे की तो तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देऊ शकतो. तर राजेश, परत तुमचं एकदा या प्रोग्राम मध्ये स्वागत. परत एकदा धन्यवाद. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की गिर्यारोहण किंवा सह्याद्रीतलं जे काही प्रस्तरारोहण म्हणता येईल आपल्याला, या सगळ्याला कशी सुरुवात झाली? माझ्या सुदैवाने मला खूप लहानपणी या क्षेत्रात जायची एक संधी मिळाली. याचं कारण असं होतं की तोपर्यंत मी कोकणातला मुळातला आहे, त्यामुळे प्रत्येक सुट्टीत मुंबईहून गावी जाणं हे त्यावेळेचं नियमित एक हे होतं. पण गिर्यारोहण त्याला म्हणतात का त्याला ट्रेकिंग म्हणतात हे मला माहिती नव्हतं. तिथे आम्ही चढे चढायचो, उतरायचो आणि अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायचो. आणि त्याला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणतात किंवा ट्रेकिंग म्हणतात, हे फॉर्मली काही नॉलेज नव्हतं. मी साधारण 7वीत असताना, म्हणजे 12 वर्षाचा असताना, आमची कॉलनी एकदम हॅपनिंग प्लेस आहे, श्रीकृष्णनगर. अनेक कलाकार, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे राहतात. आमचा गणेशोत्सव जो असतो तो एक मोठा इव्हेंट असतो आणि तो जॉईंट फॅमिली इव्हेंट असल्यासारखा असतो. आणि त्याचे प्रयत्न असा असतो की दरवेळेला काहीतरी नवीन आपण तिथे लोकांना प्रेझेंट करायला द्यायचं. तर त्याप्रमाणे त्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी 82च्या मे महिन्यात आमच्याच कॉलनीत राहणाऱ्या उल्का खानोलकर ह्या मनालीजवळ एका ट्रेकला गेल्या होत्या हिमालयात, बियासकुंड आणि रोहतांग पासला. तर त्यांना वाटलं की ही काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी, आणि ऑब्व्हियसली त्या काळी ती खूप वेगळी ॲक्टिव्हिटी होती 82 साली. तर त्याने ठरवलं की 82 सालच्या गणपतीत आपण हे करूया. म्हणून ते 82 सालच्या गणपतीत, म्हणजे मला वाटतं ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना असेल फार तर, त्यांनी त्यांचे जे हेड होते मुकुंद देवधर, त्यांना तिकडे बोलावलं आणि एक स्लाइड शो गणपतीत सादर केला. तो बघून मी झपाटलो की आपल्याला इथे जायचं आहे, कारण ते अतिशय सुंदर हिमालयाचे फोटोग्राफ्स होते ते स्लाइड्स म्हणजे, आणि त्या मुलांनी केलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्यात त्यांनी कव्हर केल्या होत्या. म्हटलं आपल्याला हे केलंच पाहिजे. मग अर्थात उल्काताई कॉलनी देत असल्यामुळे मी तिला जाऊन भेटलो नंतर 4 दिवसांनी की मला इथे जायचं आहे, काय करायचं सांग. ती म्हणाली आम्ही असं कोणतरी आला म्हणून नेत नाही, आधी तुला एक प्रॅक्टिस ट्रेकला जायला लागेल आणि तो जानेवारीत असतो, आणि तिथे जर तू सिलेक्ट झालास तर तू हिमालयात जाशील. आणि ती चिल्ड्रन रॅम्बलर्स नावाची संस्था त्या काळी वैशिष्ट्याचं होतं की फक्त लहान मुलांसाठीच प्रोग्राम करायची. बाकीच्या गिर्यारोहण संस्था त्यावेळेला होत्या आणि त्या सगळं मोठ्या माणसांसाठी त्यांचा फोकस असायचा, आणि ही पर्टिक्युलर संस्था लहान मुलांचं बघायची. तर त्याप्रमाणे मी जानेवारीत वंट्रील माथेरान, म्हणजे तो आचारगा अगदी वंट्रीलच्या पायथ्यापर्यंत गाडी बिडी जात नव्हती, आम्ही चौक फाट्यापासून चालत गेलो होतो. वंट्रीलने वर चढून अख्खं माथेरानचं पठार चालून दस्तुरी नाक्याला यायचं आणि परत चालत तसंच नेरळपर्यंत जायचं, असं त्या ट्रेकचं स्वरूप होतं. तर माझ्या डोक्यात ते एवढं होतं की काय वाटेल ते एवढं आपण या ट्रेकला जायचं. मला फारशा कॉम्पिटिशन वगैरे जमत नाहीत, मी फारसा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समन नाही. हे शाळेत खो खो वगैरे खेळलो इंदकरंडक लेवलला, पण मला असं पर्सनली कॉम्पिटिशन आवडत नाही. पण इथे मात्र मी इतका झपाटलो होतो की काय वाटेल तेवढून पहिल्या 5च राहायचं, एवढंच मी ठरवलं होतं की कुठच्याही प्रकारे त्यांनी मला रिजेक्ट नाही केलं पाहिजे. आणि तसं ठरवून मी ते चालू केलं आणि मी तो ट्रेक कम्प्लीट केला. त्या ग्रुपचा जो वाटाड्या लीडर होता तो आणि मी असे दोघं निराळ स्टेशनला पोहोचतो आणि महानंतरचा मुलगा 10 मिनिटांनी आला. आणि जेव्हा मी ट्रेनमध्ये चढल्यावर मेन लीडरला विचारलं की आता मी मनालीला येऊ शकतो ना, तर त्याने असं एकदा माझ्याकडे बघितलं, तुला नाही नेला तर उरलेल्या कोणालाच नेता येणार नाही असं सांगितल्यावर माझा जीव भांड्यात पडला. म्हटलं चला आपण मनालीला नक्की जातोय. असं करून मी 83च्या मे महिन्यात पहिल्यांदा हिमालयन ट्रेकला गेलो. आय वॉज 12, माझा जन्म 71चा. आणि मग ती धमाल चालूच झाली. मग त्यांना विचारलं की तुमचा पुढचा प्रोग्राम कधी, तर म्हणाल दिवाळीच्या सुट्टीत. अरे म्हटलं बापरे, त्याला 6 महिने आहेत, इतके दिवस करायचं काय घरात बसून.
मग असं झालं की मग तू इतर संस्था शोध, तुला कोण नेते बरोबर. 2-3 संस्थांना अप्रोच झालो, एवढ्या लहान मुलांना आम्ही नेत नाही. अरे बापरे म्हटले, अजून एक पंचायत आली. ते दिवस तसे खऱ्या अर्थाने फुकट गेले. परत दिवाळीत राजमाचीचा चिल्ड्रन रॅमलर्सचा अजून एक कॅम्प केला. इट वॉज असं करत करत नंतर त्या कॅम्पहून परत आलो आणि मला चक्र मायकर्सच्या पहिल्या सह्यांकनची 83च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एवढीशी बातमी होती 5 ओळींची की अशी अशी मुलुंडमध्ये एक संस्था आहे आणि ते सह्यांकन पन्हाळगड ते विशाळगड असं आयोजित करतायत, इच्छुकाने नाव नोंदणी करावी. आणि खाली विलास जोशीचं नाव, त्याचं जोशी फरसाण मार्ट, स्टेशन रोड आणि फोन केअर ऑफ प्रतिभा फर्निचरचा मुक्त होतो. विलासकडे तेव्हा स्वतःचा फोन पण नव्हता. असे दिवस होते ट्रेकिंग मधले तेव्हा. तर मी बाबांना ती बातमी दाखवली, म्हटलं हे बघा माझ्यासाठी आहे. ठीक आहे म्हणाले, छान आहे की जा. तेव्हा जस्ट मला आठवतंय 398 बस सुरू झाली होती BESTची. हा तुमचा जो काही गिर्यारोहणाचा एवढा मोठा अनुभव आहे, हे सगळं करताना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण किती महत्वाचं आहे? आता कसं आहे माहितीये का, मुख्य म्हणजे गिर्यारोहणात आपल्याला काय हवंय हे जर नक्की माहिती असेल तर प्रशिक्षणाची किंमत कळते. अगदी बरोबर. प्रशिक्षण हे तुम्हाला मी म्हणतो तसं कच्चं धान्य देतं. जेवण कसं शिजवायचं हे तुमच्या हातात असतं मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे ते तुम्हाला स्टेप कटिंग दाखवतात, पण ते नक्की समोरच्या स्लोपवर करायची की नाही हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा असतो. पण त्या अर्थात कट्ट करता आले पाहिजे, त्यासाठी शिकलं पाहिजे. प्रशिक्षणाला कुठचाही पर्याय नाही. दुर्दैवाने आपल्या देशात असं आहे की ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्या एका लेवलला आल्यानंतर पुढचं काही शिकवत नाहीत. मी 88 साली जो बेसिक कोर्स केला होता त्याच्यात आणि आत्ता जो काही बेसिक कोर्स चालतो त्याच्यात सिलेबस वाईज फारसा फरक नाहीये. अच्छा. त्यामुळे जर तुम्हाला अपडेट ठेवायचं असेल तर आत्ता तरी परदेशात जाण्यापलीकडे तुमच्या हातात दुसरा पर्याय नाही. आणि मग तुम्हाला इंटरेस्ट किती आहे त्याच्यात याप्रमाणे ठरतं तुम्ही जाणार की नाही. मला प्रचंड इंटरेस्ट आहे, मला दुसरं काही येतच नाही, साधी गोष्ट आहे, हीच एक गोष्ट जमते. त्याच्यामुळे मी दर 3 वर्षांनी कुठच्या तरी आल्प्सच्या कोपऱ्यात, आणि शक्यतो नवीन की मलाही नवीन प्रत्येक ट्रिपला काहीतरी बघायला मिळेल. शॅमनेला ऑब्व्हियसली मी 2दा गेलो, कारण व्हिक्टर स्वांडरचा माझा मित्र तिथे राहतो आणि तो जगातल्या टॉप माउंटेनियर्स पैकी एक आहे आणि तो हायली अपडेटेड पर्सन आहे या क्षेत्रातला. तर त्याच्यामुळे मी त्याच्याकडे 2दा गेलो. एरवी इटलीत एकदा गेलो, एकदा स्लोवेनियात गेलो, एकदा जर्मनीत गेलो, सिल्साल्समध्ये थोडा फिरलो आणि UK मध्ये क्लाइम्बिंग केलं. तर UK मध्ये अर्थात डक स्कॉट आणि मार्टिन मोरान सारखी बाप लोक माझ्या बरोबर होती. अगेन सेम की बेसिकली फिजिकल ट्रेनिंग पेक्षा त्यावेळेला असं असतं की मेंटल ट्रेनिंग इज मोर इम्पॉर्टंट. ते ऍब्सॉर्ब करून ठेवा. बेसिक्स तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही तेच करता. हाऊ टू डेव्हलप ऑन दॅट इट्स ऑल ब्रेन गेम. हा फिजिकल गेम नाहीये. इट्स नॉट रॉक क्लाइम्बिंग. माउंटेनर आणि रॉक क्लाइम्बिंग मध्ये हा मेजर फरक आहे. पर्टिक्युलरली आता ते आर्टिफिशियल स्पोर्ट्सला आलं, उत्तम ऍक्टिव्हिटी आहे, पण त्यात तुम्ही ब्रेन पेक्षा बॉडी जास्त वापरता. अगदी बरोबर. वेरॅज माउंटेनिंग मध्ये बॉडीपेक्षा ब्रेन जास्त वापरला जातो, किंबहुना वापरला पाहिजे असं माझं मत आहे. कारण नाही तर पोर्ट्रेट आणि तुमच्यात क्वालिटेटिव्हली काही फरक नसतो आणि ते बेटर असतात कायम, कारण ते हिमालयातले असतात. बरोबर. तुम्ही कशाला जाता मग असं मी नेहमी विचारतो. कारण काय होतं, काही काही चॉईसेस घ्यायचे असतात, पर्टिक्युलरली अनएक्सप्लोर्ड भागात. कॅम्प कुठे लावू, पॉइंट X पासून पॉइंट Y ला कुठच्या मार्गाने जाऊ, पण तिथे काय पायवाट वगैरे नसते. अमुक प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायचा बेस्ट पॉसिबल ऑप्शन कुठचा, हा समोरचा स्लोप अवलॉन्च होणार आहे की नाही, हे असे छोटे छोटे नॅगिंग प्रश्न असतात. छोटे वाटले तरी त्यांचे काय म्हणतात रिपरकशन्स फार भयानक येऊ शकतात. बरोबर. आणि ती परवडत नाहीत प्रत्येक वेळेला, आणि त्याच्यामुळे ती भोगायलाच लागू नये असा प्रयत्न असतो. हा म्हणजे अन्नाशिवाय राहणं वगैरे नॉर्मल आहे, त्याच्यात काय फार घार मारत नाही कोणी, पण जिवंत राहणं हे महत्वाचं आहे. सो इट्स अ आर्ट ऑफ सर्व्हायव्हल. आणि जर तुमच्याकडे ट्रेनिंग असेल तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकता. माझ्या मते तरी ते म्हणजे लोक म्हणतात ह्याचा काही बेसिक पण झाला नाहीये, पण हा खूप छान टॅलेंटेड आहे. बरोबर. त्याच्या स्किल लेवल बद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. कॅन ही सर्व्हाइव्ह, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा महत्वाचा माझ्या दृष्टीने प्रश्न आहे. आणि ते सर्व्हायव्हल शिकायला तुमच्याकडे प्रशिक्षण असलंच पाहिजे. ते नॅचरली येत नाही. हे शिक्षणच असतं, ते घ्यावं लागतं.
आणि कमीत कमी डोंगरात जाणाऱ्याने ना कमीत कमी बेसिक कोर्स केलेला असावा. सह्याद्रीत उपयोगी पडतो का असं लोक मला प्रश्न विचारतात. हिमालयातला कोर्स आहे, नाही पडत. कोर्स म्हणून नाही पडत. म्हणजे त्यातला जर फिजिकल शिक्षणाचा भाग घेतला तर त्यातला 70% कोर्स निरुपयोगी आहे सह्याद्रीच्या दृष्टीने. पहिला 30% फायद्याचा आहे. आणि तेवढंच त्याच्याहून चांगलं ट्रेनिंग आपण लोकली घेऊ शकतो. त्यामुळे तसा तो 100% निरुपयोगी आहे ट्रेनिंग या दृष्टीने. पण त्याच्यात तुम्ही जे आर्ट ऑफ सर्व्हायव्हल शिकता ती तुम्हाला माउंटन सेन्स वाढतो तुमचा कोर्सेसने. आणि हा माउंटन सेन्स सर्व्हायव्हल करता सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आणि ती तुम्हाला कोर्समधनं अतिशय रेडिली मिळते. एरवी ती तुम्हाला डेव्हलप करायला अनेक दशकं जावी लागतात आणि ते कोर्समध्ये एका महिन्यात होतं. सो इट्स अ ह्यूज डिफरन्स. आणि यू एन्जॉय युअर ऍक्टिव्हिटी मोर वन्स यू आर बाहेर. त्यामुळे नंतर मी सह्याद्रीत जातो की हिमालयात जातो हा प्रश्नच नाहीये की आल्प्समध्ये जातो की अँडीज मध्ये जातो. दॅट इज इममटेरियल. मी सर्व्हायव्हलचे आर्ट शिकलोय. दॅट इज द मेन थिंग की आय शुड बी एज्युकेटेड अबाउट इट. वा, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. खरं तर हेच लोकांना अपेक्षित असतं आणि माझ्या मते याच्यापेक्षा खूप सोप्या पद्धतीने सांगणं माहित नाही. अगदी बरोबर.